लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत रेल्वेनं शिर्डीला रवाना. सीएसएमटी स्थानकातून फडणवीसांचा दौरा. शिर्डीच्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करणार. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा वंदे भारत ट्रेननं प्रवास. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेलची साठेबाजी होऊ देऊ नका. इंधन टंचाईवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल डिझेलची अनावश्यक खरेदी टाळावी. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू राहणं ही भारतासाठी धोक्याची घंटा. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. आरबीआयकडनं इंधन दरवाढीबाबत चिंता व्यक्त. युद्ध सुरू राहिल्यास भारताला महागाईच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार. आरबीआयचा इशारा. परभणीत पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना सातबाराचा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल. तर पंपावरती शेतकऱ्यांकडे सातबारा मागितल्यास कारवाई करू. कृषी मंत्री दत्ता भरणेंचा इशारा. बुलढाण्यात बाटलीमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे कर्मचाऱ्याला मारहाण. पंपावरील कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. बुलढाण्याच्या शेगावमधील भारत पेट्रोलियम पंपावरची घटना. तुळजापुरात सीएनजी पंपावर ड्रायव्हरला मारहाण. अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. मारहाण करणारे तुळजापुरातलेच असल्याची माहिती. इंधन दरवाढीचा मोठा फटका. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यामुळे निर्णय. प्रवाशांची गैरसोय होणार. कुठेही पेट्रोल डिझेलचा साठा कमी नाही. इंधनाचा तुटवडा नाही. मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यात इंधन साठेबाजांवरती कारवाईचा बडगा. तोंडगाव नाका फाट्याजवळील धाब्यावरती छापा टाकत 200 लिटर डिझेल जप्त. एसडीपीओ, तहसीलदार आणि महसूल विभागाच्या पथकाची कारवाई. नांदेडच्या अर्धापूर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची टंचाई. मागील 2 दिवसांपासून पेट्रोल पंप बंद. मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबली. डिझेल टंचाईचा मालेगावच्या कापड उद्योगाला मोठा फटका. वाहतूकदारांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत असून ट्रान्सपोर्ट व्यवस्था विस्कळीत. डिझेल अभावी अनेक ट्रक आणि मालवाहू वाहनं ठप्प. वाहनं इंधनाअभावी बंद पडल्यामुळे उद्योग क्षेत्रात चिंता. विकास लवांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोणतीही नोटीस न देता अटक केल्याची विकास लवांडेंची तक्रार. पोलीस काहीच ऐकायला तयार नसल्याचाही लवांडेंच्या वकिलांचा युक्तिवाद. लवांडेंसाठी आम्हाला लढावंच लागेल. दुसरा पर्याय काय? ज्या माणसावरती हल्ला झाला तो जेलमध्ये आणि हल्ला केला तो बाहेर. लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या. सुप्रिया सुळेंची टीका. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विकास लवांडेंवरील सुनावणी. सुनावणी दरम्यान कोर्ट आवारात निलेश लंके आणि बजरंग सोनावणेंनी विकास लवांडेंची भेट घेतली. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर विकास लवांडेंना अटक. लंकेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडनं शिरसाटांची कान उघडणी. सूत्रांची माहिती. महायुतीत वाद होतील अशी विधानं नकोत. शिंदेंकडनं कान उघडणी. दरम्यान एनसीबीमधील काही लोक सेनेच्या संपर्कात असल्याचं शिरसाटांनी विधान केलं होतं. संजय शिरसाटांचा पक्ष तरी टिकणार आहे का? तुमचा पक्ष देखील संपणार. संजय राऊतांची शिरसाटांवरती टीका. अमित शहा आणि फडणवीस कोणताही पक्ष टिकू देणार नाहीत. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरती राऊतांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा. 18 जून रोजी मतदान आणि मतमोजणी. विधान परिषदेवरील प्रश्नावरती सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलं. पक्षातील विविध संघटनांसंदर्भात बैठक घेतली. सुनेत्रा पवारांची माहिती. राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी 3 ते 4 नावांची चर्चा. सूत्रांची माहिती. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू. येत्या आठवड्यात नावावरती शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागांवरनं महायुतीत रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावरती भाजप आग्रही. तर ठाणे, नाशिकसह 7 जागांवरती शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. विधान परिषदेसाठी शिवसेना 7 जागांवर ठाम. तडजोड नाही अशी भूमिका. शिवसेनेनं भाजपसमोर ठेवलेल्या 7 जागांच्या प्रस्तावाला भाजपचा प्रतिसाद नाही. भाजपाकडनं शिवसेनेला केवळ 3 ते 4 जागाच. पण लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीत तडजोड. मात्र आता तडजोड नाही, शिवसेनेची भूमिका.
विधान परिषदेच्या 4 मतदारसंघात शिवसेनेचं बलाबल. आमचा 2 ते 3 जागांवरती दावा. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडी म्हणून कसं लढता येईल या संदर्भात ठाकरेंशी चर्चा केली. दानवेंचं वक्तव्य. जळगावात शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटलांकडून मुलासाठी मागणी, तर किशोर पाटलांचे पुत्र सुमित पाटलांच्या नावाची देखील चर्चा. विधान परिषदेसाठी 30 वय लागतं. किशोर पाटलांचा मुलगा 28 वर्षांचा. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कॉक्रोच पार्टीला तरुणांचं समर्थन मिळतंय म्हणून सरकार झुरळांना घाबरलंय. झुरळांच्या लढण्याच्या जिद्दीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. देशभक्तीच्या हिट समोर झुरळ पार्टी टिकणार नाही. झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाला धमकी. सीजेपीच्या अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी. सोशल मीडियावरती पोस्ट करत दिपकेची माहिती. भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. लाड यांचं आवाहन. मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असं लाड म्हणालेत. मागण्या मान्य न झाल्यास 30 मे रोजी आमरण उपोषण सुरू करणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत. आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचाय. जरांगेंचं वक्तव्य. प्रसाद लाड यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. लाड यांनी ओबीसींच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करू नये. लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाड यांच्यावर टीका. सरकार मराठा आणि ओबीसींची फसवणूक करते. सरकारनं बनवाबनवीचा खेळ थांबवावा. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावरती वडेट्टीवारांचं वक्तव्य. 1-2 दिवसात मनोज जरांगेंना भेटणार. शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. तर प्रसाद लाड आणि जरांगेंमधला संवाद मला माहिती नाही. विखेंची प्रतिक्रिया. भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात प्रसाद लाड यांच्या पीएला फोन केला. धमकी दिली नाही. गणेश उगलेंनी लाड यांच्या पीएसोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली. तर प्रसाद लाड यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखवणार. गणेश उगलेंचा इशारा. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धमक्या येतात यावरती विश्वास नाही. प्रसाद लाड यांनी कोणतं महान काम केलंय? प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवरनं संजय राऊतांचा टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं मंत्र्यांसोबत 4 तास बैठक. पंतप्रधान मोदींकडनं कामांचा आढावा. तर पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटांबाबत जनतेला अवगत करा. मोदींच्या सूचना. राहुल गांधींनी 140 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींनी मोदी शहांना गद्दार म्हटल्यानंतर शिंदेंची टीका. राहुल गांधी देशात आणि विदेशात सरकारची बदनामी करतात. शिंदेंचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींना झालमुरी खाऊ घालणाऱ्या झालमुरी विक्रेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या. पाकिस्तानाने बांगलादेशमधल्या जीवे मारण्याच्या धमक्या. झालमुरी विक्रेत्याचा आरोप. आपल्यातनं जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक. उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.